नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया थोडे वेगळ्या प्रकारची भेळ। येथे मी तवा तापत ठेवला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी स्वीट कॉर्न टाकून घेणार आहे। येथे आपण स्वीट कॉर्न भेळ करून घेणार आहोत। हे बघा, हे मक्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। हे चांगले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एका खलबत्त्याच्या वरुट्याने किंवा तुम्ही वाटीने हे एकसारखे ठेचून घेऊ शकता। हे बघा, आपले चांगले इथे भाजून झाले आहेत आणि आता इथे मी त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा लिंबू पिळला आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इथे आपली चटपटीत भेळ